तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्कॉलरशिप मधील पुढील पाठ पाहत आहोत. अन्नपूर्णा. पुढील पाठाचं नाव आहे नेम ऑफ बर्ड्स अँड ॲनिमल्स, देअर फिमेल्स, देअर यंग वन्स, देअर लिव्हिंग प्लेसेस अँड देअर साऊंड. स्कॉलरशिप मधला हे महत्त्वाचा धडा आहे. याच्यावर तुम्हाला प्रश्न पडणार म्हणजे पडणार. हे तुम्हाला आता पण कामाला पडते, पुढे 8वीला पण काम पडते, कोणत्याही परीक्षेला, स्पर्धा परीक्षेला कोणत्याही याच्यावर प्रश्न राहतात. हे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. नेम ऑफ बर्ड्स, नेम म्हणजे नावं, पक्ष्यांची नावं, प्राण्यांची नावं, कोणत्या प्राण्यांना काय म्हणतात इंग्रजीमध्ये. देअर फिमेल्स, देअर फिमेल्स म्हणजे नर मादी, बघे नाही. जेंडर लिंग, मस्क्युलाइन जेंडर, जेंडर फिमेनाइन जेंडर. अँड ॲनिमल्स, पक्ष्यांची नावं, प्राण्यांची नावं. देअर फिमेल्स, देअर फिमेल्स म्हणजे नर मादी असं की नाही. कुत्रा असेल तर डॉग, कुत्री असेल तर बीच असं असते. कोंबडा असेल तर कॉक, कोंबडी असेल तर हेन. आणि त्यांच्या पिल्लांना पण काय म्हणतात, ते कुठे राहतात, त्यांच्या घराला काय म्हणतात, ते सर्व इथं एवढे घटक आहेत त्याच्यामध्ये. नेम ऑफ बर्ड्स, ॲनिमल्स, देअर फिमेल्स, देअर फिमेल्स म्हणजे त्यांचं मादी कोणती. देअर यंग वन्स, यंग वन्स म्हणजे पिल्ले, त्यांच्या पिल्लांना काय म्हणतात. देअर लिव्हिंग प्लेसेस, ते कुठे राहतात. आणि देअर साऊंड, साऊंड म्हणजे आवाज, त्यांचा आवाज कसा असतो, त्यांच्या आवाजाला काय म्हणतात. ठीक आहे. चला इकडे पहा. नेम ऑफ बर्ड्स अँड ॲनिमल्स, पक्ष्यांची आणि प्राण्यांची नावं. इकडे त्यांच्या पिल्लांना काय म्हणतात. इकडे मेल्स अँड फिमेल्स, नरला काय म्हणतात, मादीला काय म्हणतात. मेल म्हणजे नर, फिमेल म्हणजे मादी. नर म्हणजे पुरुष, फिमेल म्हणजे स्त्री, बघा नाही. नर मादी. लिव्हिंग प्लेसेस, ते कुठे राहतात. आणि क्राईज, क्राईज म्हणजे साऊंड्स, त्यांच्या आवाजाला काय म्हणतात. 4 कॉलम केलेले आहेत की नाही. चला आता एक एक पाहू. एस, ए डबल एस, एस. एस म्हणजेच गाढव, गाढवाला दुसरं नाव आहे एस. एस म्हणजेच डॉंकी सुद्धा. एस म्हणजे एस म्हणजेच डॉंकी. ठीक आहे. त्यांच्या पिल्लांना काय म्हणतात, त्यांच्या पिल्लांना म्हणतात फोल. काय म्हणतात, फोल. लक्षात ठेवायचं तुम्हाला. नर जर असेल तर जॅक म्हणतात. गाढवाचं नर जर असेल, पुरुष जर असेल नर, तर त्याला म्हणायचं जॅक. आणि मादी जर असेल तर त्याला म्हणायचं जेनी. जॅक अँड जेनी. नर जर असेल तर जॅक, मादी जर असेल तर जेनी. आणि त्यांचा आवाज, गाढव जे ओरडते त्यांच्या आवाजाला म्हणतात ब्रे. काय म्हणतात, डॉंकीज ब्रेज, डॉंकीज ब्रेज. डॉंकीचं आरोहण, त्याचा आवाज म्हणजे ब्रे, बघा नाही. जसं कोंबडीचं क्लक क्लक असते की नाही, कोंबडी कसं करते, क्लक 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 करते की नाही, तसं गाढव कसं करते, त्याच्या आवाजाला म्हणायचं ब्रे. डॉंकीज ब्रे, बघा नाही. डॉंकीज ब्रे, त्याच्या आवाजाला ब्रे म्हणतात. नर जर असेल तर जॅक म्हणतात, मादी जर असेल तर जेनी म्हणतात, त्याच्या पिलांना फोल म्हणतात. एवढं तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे. त्यासाठी परत परत वाचायचं, फक्त रिव्हिजन करायचं. पुढे आहे बॅट. बॅट सर्वांना माहित आहे, वटवाघूळ, बघा नाही. वटवाघूळ हे पक्षी आहे, बर्ड. त्यांच्या पिलांना म्हणतात पप, पिलांना म्हणतात पप. ते कुठे राहतात रे, त्यांचं लिव्हिंग प्लेस. हे आहे लिव्हिंग प्लेस. ते कुठे राहतात, ट्री किंवा केव, बघा नाही, गुफा, गुफेमध्ये. ट्री किंवा केव. त्यांच्या आवाजाला काय म्हणतात, स्क्रिचेस, किंचाळणे. वटवाघूळ कसं करतात, किंचाळतात की नाही, त्यांच्या आवाजाला म्हणतात स्क्रिचेस. पुढे आहे बियर. बियर म्हणजे अस्वल, बियर म्हणजे अस्वल. अस्वलांच्या पिलांना म्हणायचं कब. काय म्हणायचं, कब. आणि नर जर असेल तर बोर, मादी जर असेल तर सो. नर जर असेल तर बोर, फिमेल जर असेल तर सो. आणि त्यांच्या आवाजाला, त्यांचा साऊंड, बियर ग्राउल्स. अस्वल काय करतो, ग्राउल. त्याच्या अस्वलाच्या आवाजाला म्हणायचं ग्राउलिंग. काय म्हणायचं, ग्राउलिंग. किंवा दुसरं स्नॉर्स, दुसरं स्नॉर्स. दोन
आवाज त्याला म्हणता येतात. पुढचं आहे बी. बी डबल ई. बी म्हणजे मधमाशी. मधमाशी यांच्या पिल्लांना काय म्हणतात? ग्रब. पिल्लांना काय म्हणतात? ग्रब. आणि मधमाशी जर नर असेल, मेल असेल तर त्याला म्हणायचं ड्रोन. काय म्हणायचं? ड्रोन. आणि फिमेल जर असेल तर त्याला म्हणायचं वर्कर. बघा नाही, मेल जर असेल मधमाशी त्याला म्हणायचं ड्रोन, फिमेल जर असेल तर वर्कर. आणि मधमाशा कुठे असतात? कुठे राहतात? बिहाईव्ह. कुठे राहतात? बिहाईव्ह. आणि दुसरं अपायरी. बघा नाही, मधुमक्षिका पालन मध्ये. बघा नाही, एक तर बिहाईव्ह किंवा अपायरी. आणि त्याच्या आवाजाला, मधमाशांच्या आवाजाला काय म्हणतात? बीज हम्स. मधमाशा काय करतात? हम्स किंवा बज. बीज बज करतात की नाही, तर मधमाशांच्या आवाजाला म्हणायचं बज किंवा हम. कळलं का? त्यांचा आवाज, त्यांचा क्राईज. पुढे बर्ड, पक्षी. कोणतेही पक्षी. पक्ष्यांच्या पिल्लांना काय म्हणायचं? बर्डी. काय म्हणायचं? बर्डी किंवा नेस्लिंग. बर्डी किंवा नेस्लिंग अशी दोन नाव आहेत. बर्ड जर नर असेल तर त्याला म्हणायचं कॉक. मादी असेल तर त्याला म्हणायचं हेन. कॉक, हेन. हे पण पिल्लांना त्यांच्या नर आणि हे मादी. हे कोंबड्याला पण हेच म्हणतात. कोंबडा असेल तर कॉक, कोंबडी जर असेल तर हेन. तसंच बर्ड म्हणजे पक्षी. कोणत्याही पक्षाचं नर असेल तर कॉक. बघ नाही, आता पिकॉक, पी कॉक पी हेन म्हणता की नाही, तसं पिकॉक पी हेन, तसं कॉक हेन. पक्ष्यांच्या नराला कॉक म्हणायचं, मादीला हेन म्हणायचं. आणि पक्षी कुठे राहतात रे? नेस्ट, घरटीमध्ये राहतात किंवा अवायरी, पक्षी संग्रहालय. अवायरी म्हणजे पक्षी संग्रहालय आणि अपायरी म्हणजे मधुमक्षिका पालन. बघ नाही, हे आहे मधुमक्षी आपलं मधमाशांचं अपायरी, पक्ष्यांचं अवायरी. आणि पक्ष्यांच्या आवाजाला काय म्हणायचं? चर्च. बर्ड चर्च किंवा ट्विटर्स. बर्ड्स ट्विटर, बर्ड्स चर्च, दोन्ही आवाज बरोबर आहे. त्याच्या आवाजाला चर्च म्हणायचं किंवा ट्विटर म्हणायचं. पुढे आहे बुल. काय? बुल म्हणजे बैल. बैलला दुसरं नाव आहे ऑक्स. बुल म्हणजे बैल किंवा ऑक्स. यांच्या पिलांना काय म्हणायचं? काफ. काय म्हणायचं? काफ. आणि फिमेल जर असेल तर काऊ. फिमेल जर असेल तर काऊ. नर जर असेल तर बुल. बुल किंवा ऑक्स. फिमेल असेल तर काऊ. ते कुठे राहतात मग? हे बुल आहेत किंवा गाय, बैल कुठे राहतात? एकतर पेन मध्ये किंवा बाहेरी मध्ये किंवा शेड मध्ये. शेड म्हणजे गोठा. हे गोठ्याला तर एवढे नाव देतात, पेन, बाहेरी आणि शेड. त्यांच्या आवाजाला काय म्हणतात? बैलाच्या गावा हंबरणे. हंबरण्याला काय म्हणतात? बेलोज. काय? बेलोज. काऊ बेलोज, ऑक्स बेलोज, हंबरणे. ओके नाही. पुढे कॅमल. कॅमल म्हणजे उंट. उंटाच्या पिल्लांना काय म्हणतात? काफ. उंटांच्या पिल्लांना काफ. यंगवन आहे ते. उंट कुठे राहतात? डेझर्ट मध्ये, वाळवंटात. आणि त्यांच्या आवाजाला काय म्हणतात? ग्रंट्स. कॅमल ग्रंट्स. पुढे आहे मांजर. मांजरांच्या पिल्लांना काय म्हणतात? किटन. काय म्हणतात? मांजरांच्या पिल्लांना किटन म्हणतात. आणि मांजर जर नर असेल, बोक्या, त्याला काय म्हणायचं? टॉम. काय म्हणायचं? टॉम. आणि मादी जर असेल तर क्वीन. बोक्या जर असेल तर टॉम, नर जर असेल तर टॉम आणि मादी जर असेल तर क्वीन. आणि मांजराच्या आवाजाला काय म्हणायचं? म्यू. मांजर कसं करते? म्यू म्यू करते की नाही? किंवा दुसरं पर, असं घुरते की नाही, करते की नाही, ते घुरण्याला म्हणायचं पर. कॅट्स पर. ठीक नाही. हे असं आहे. मांजरांच्या पिल्लांना म्हणतात किटन. नर जर असेल तर टॉम, मादी जर असेल तर क्वीन. त्याच्या आवाजाला म्हणायचं म्यू किंवा पर. तुम्हाला पर्याय विचारतात, मांजरांच्या आवाजाला काय म्हणतात? साऊंड ऑफ अ कॅट.
किंवा यंग वन ऑफ कॅट. यंग वन म्हणजे पिल्लू, हो की नाही. पुढे कॉक. कॉक म्हणजे कोंबडा. कोंबडा कुठे? कॉक. कॉक म्हणजे कोंबडा. कोंबड्याच्या पिल्लाला काय म्हणतात? चिक. काय म्हणतात? चिक. कोंबडा किंवा कोंबडीच्या पिल्लाला चिक म्हणतात. आणि नर जर असेल तर रोस्टर. काय? रोस्टर. आणि मादी जर असेल तर हेन. त्यांच्या पिल्लांना काय हे कुठे राहतात? कोंबडे कुठे राहतात? हे लिव्हिंग प्लेस. कोंबडे कुठे राहतात? कोट. खुराडे. कोंबड्यांचे काय असतात? कोट. काय असतात? कोट. आणि कोंबड्यांच्या आवाजाला, साऊंडला काय म्हणतात? क्रोज. कॉक्स क्रोज. कॉक क्रोज. आणि कोंबडी क्लक्स. हेन कशी करते? क्लक 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 करते की नाही? तसं. क्रिकेट. आता हे क्रिकेट आपले खेळायचे क्रिकेट नाही. क्रिकेट म्हणजे रातकिडे. रात्री किडे रात्री आवाज येतात की नाही, ते क्रिकेट. रातकिडे त्याला म्हणायचं रातकिडे. कुच 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 आवाज येत करत रे, त्याला म्हणायचं क्रिकेट. रातकिडे. रातकिडे यांच्या आवाजाला काय म्हणायचं? क्रिक्स. क्रिक 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 करत रे. तर रातकिड्याच्या आवाजाला म्हणायचं क्रिक्स किंवा चर्च. लक्षात ठेवा. पुढे आहे क्रो. क्रो म्हणजे कावळा. कावळा कुठे राहतो? घरट्यामध्ये राहतो. आणि कावळ्याच्या आवाजाला काय म्हणायचं? काउज. क्रो काउज. COW नाही ते CAW आहे. CAWS. क्रो काउज. कुकू. कुकू म्हणजे कोकिळा. कुकू म्हणजे कोकिळा. कोकिळा कुठे राहते? घरट्यामध्ये, नेस्ट मध्ये. आणि कोकिळेच्या आवाजाला काय म्हणायचं? कुकू कूज. कुकू कूज. क्रो काउज. आणि कुकू कूज किंवा सिंग. गाणे गाते तसेच कू कू कूज आवाज काढते. कुकू. कुकू राहते नेस्ट मध्ये. तिच्या आवाजाला म्हणायचं कूज किंवा सिंग. पुढे डिअर. डिअर म्हणजे हरिण. डिअर म्हणजे हरिण. हरणाच्या पिल्ल्याला म्हणायचं फॉन. हरणाच्या पिल्ल्यांना म्हणायचं फॉन. नर जर असेल, हरिण नर जर असेल तर त्याला म्हणायचं स्टॅग. आणि मादी जर असेल तर तिला म्हणायचं डोव. नर जर असेल तर स्टॅग धनश्री. मादी जर असेल तर डोव. आणि हरणाच्या आवाजाला म्हणायचं बेल्स. हरिणीच्या आवाजाला म्हणायचं बेल्स. पुढे प्रश्न आहेत, त्याच्यामुळे आता लक्ष द्या. पुढे आहे डॉग. सर्वांना माहिती आहे डॉग. डॉग यांच्या पिल्लांना म्हणायचं पपी. पिल्लांना म्हणायचं पपी किंवा पप. पपी किंवा पप. आणि कुत्रा जर असेल तर डॉग. कुत्री जर असेल तर बिच. पुन्हा हे जे कुत्रे आहेत ते कुठे राहतात रे? केनल. कुत्र्यांच्या घराला म्हणायचं केनल. आणि कुत्र्याच्या आवाजाला म्हणायचं बार्क्स किंवा ग्राउल्स. ग्राउल्स अगोदर पण आलं होतं. अस्वलाच्या आवाजाला पण ग्राउल्स म्हणतात. कुत्र्याच्या आवाजाला पण ग्राउल्स येऊ शकते. बार्क किंवा ग्राउल्स. डव. डव म्हणजे कबूतर. डव म्हणजे कबूतर. त्यांच्या पिल्लांना म्हणायचं, कबुतरांच्या पिल्लांना म्हणायचं स्क्वॅब किंवा चिक. कोंबडीच्या पिल्लांना पण चिक म्हणतात की नाही, तसं कबुतराच्या पिल्लांना पण चिक म्हणता येईल तुम्हाला किंवा स्क्वॅब. पुन्हा कोट. कुठे राहतात रे? कोट मध्ये. आणि त्यांच्या आवाजाला काय म्हणायचं? कूज. कोकिळेच्या आवाजाला पण कूज आहे. परत परत आले बघा. कोट. कोट हे अगोदर सुद्धा आलेलं आहे. कोणाच्या घराला कोट म्हणतात? जसं कबुतरांच्या घराला कोट म्हणतात तसं कोंबडीच्या घरांना ते पण खुराडेच असतात ना. बरोबर आहे की नाही? तिथं आलं होतं की नाही? तर त्यांच्या पण घरांना कोट म्हणतात. लक्षात ठेवा.
डक डक म्हणजे बदक. त्यांच्या पिल्लांना म्हणायचं डकलिंग. बदकांच्या पिल्लांना म्हणायचं डकलिंग. नर जर असेल बदक तर त्याला म्हणायचं ड्रेक आणि मादी जर असेल तर डक. आणि बदकाच्या आवाजाला काय म्हणायचं क्वॅक 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 क्वॅक. बदकांच्या आवाजाला म्हणायचं इगल. इगल म्हणजे गरुड. इगल म्हणजे गरुड. त्यांच्या पिल्लांना काय म्हणायचं इगलेट. काय म्हणायचं इगलेट. आणि इगल जे आहे ते कुठे राहतात एक तर एरी एरी ॲरी. हे तिन्ही पैकी कोणते जरी आलं त्यांचं लिव्हिंग प्लेस काय लिव्हिंग प्लेस ते आहे. आणि गरुडांच्या आवाजाला म्हणायचं स्क्रीम्स. काय स्क्रीम्स. पुढे आहे पुढचा प्राणी आहे ॲनिमल आहे. लक्ष द्या एक सर्वजण. पुढचा प्राणी आहे एलिफंट. काय एलिफंट. एलिफंटच्या पिल्लांना म्हणायचं काफ. जसं गाईच्या पिल्लांना बैलाच्या पिल्लांना काफ म्हणते की नाही तसं एलिफंटच्या पिल्लांना पण काफ हे आले. आणि त्याच्या आवाजाला त्याच्या साऊंडला एलिफंटच्या साऊंडला म्हणायचं ट्रम्पेट. काय म्हणायचं ट्रम्पेट. एलिफंट ट्रम्पेट. एलिफंट जर आलं एलिफंटचं साऊंड विचारलं तर तुम्हाला ट्रम्पेटला गोल करायचं. एलिफंट ट्रम्पेट. पुढे आहे फ्लाय. फ्लाय म्हणजे माशी. आपल्या घरातली माशी असते की नाही फ्लाय. फ्लाय म्हणजे माशी. यांच्या पिल्लांना म्हणायचं मॅगॉट. काय म्हणायचं मॅगॉट. आणि त्यांच्या आवाजाला म्हणायचं बज किंवा हम. जसं मधमाशी बीचा आहे की नाही बीच्या आवाजाला पण बज आणि हम आहे तसं फ्लायच्या आवाजाला पण बज आणि हम आहे. पुढे आहे फॉक्स. फॉक्स म्हणजे कोल्हा. कोल्ह्यांच्या पिल्लांना म्हणायचं कप. आणि मादी जर असेल तर तिला म्हणायचं विक्झेन. नर जर असेल तर फॉक्स. मादी जर असेल तर विक्झेन. आणि ते कुठे राहतात अर्थ आणि जंगल. जंगल म्हणजे जंगलामध्ये राहतात ते. त्यांच्या घराला अर्थ पण म्हणू शकता किंवा जंगल पण म्हणू शकता. पुन्हा त्यांच्या आवाजाला म्हणतात बार्क्स आणि एल्फ्स. एल्फ्स म्हणजे मोठ्याने ओरडतात की नाही ते त्याला एल्फ म्हणतात मोठ्याने ओरडणे. एल्फ फॉक्स एल्फ्स. पुढे आहे फ्रॉग. हे महत्वाचं आहे विचारतात. फ्रॉग म्हणजे बेडूक. बेडकाच्या पिल्लांना म्हणायचं टॅडपोल. काय म्हणायचं टॅडपोल. हे विचारतात परीक्षेत सारखं सारखं. पुन्हा त्यांच्या आवाजाला म्हणायचं क्रॉक्स. काय म्हणायचं क्रॉक 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 करते की नाही बेडूक. बेडकाच्या आवाजाला म्हणायचं काय गुंजन क्रॉक्स. पुढे कोणते आहेत अजून पाऊस. पुढे पहा आता. पुढे आहे गोट. गोट म्हणजे शेळी. शेळी. शेळीच्या पिल्लांना म्हणायचं किड. शेळीच्या पिल्लांना म्हणायचं किड. आणि शेळी जर नर असेल तर तिला म्हणायचं बिल्ली. काय म्हणायचं बिल्ली. आणि मादी जर असेल तर न्यानी. न्यानी गोट. काय नर जर असेल तर बिल्ली आणि मादी जर असेल तर न्यानी गोट. आणि ते कुठे राहतात रे शेळ्या एकतर पेन मध्ये किंवा फोल्ड मध्ये. त्यांच्या घरांना पेन म्हणायचं किंवा फोल्ड म्हणायचं. आणि शेळींच्या आवाजाला शेळीचं साऊंड त्याला काय म्हणतात ब्लिट. ब्लिट म्हणजे बे बे करणे. गोट ब्लिट्स. गोट ब्लिट्स. शेळ्या बेबे करतात. पुढे आहे गूज. पुढे आहे गूज. गूज यांच्या पिलांना बघे बघे नाही. गूजच्या पिलांना म्हणायचं गुजलिंग. काय म्हणायचं गुजलिंग. जसं डकच्या पिलांना डकलिंग म्हणतात. डकच्या पिलांना डकलिंग. तसं गूजच्या पिलांना गुजलिंग. आणि नर जर असेल तर गॅंडर. मादी जर असेल तर गूज. आणि त्यांच्या आवाजाला म्हणायचं कॅकल्स. काय म्हणायचं कॅकल्स. गूज कॅकल्स. हेन कोंबडी. कोंबडी आणि त्यांच्या पिलांना म्हणायचं चिकन. नर जर असेल तर कॉक. नर जर असेल तर काय म्हणायचं कॉक. मादी जर असेल तर हेन. आणि कोंबड्या कुठे राहतात कूप मध्ये राहतात. कुठे राहतात कूप मध्ये. त्यांच्या आवाजाला कोंबडीच्या आवाजाला म्हणायचं क्लक्स किंवा कॅकल्स. पुढे आहे हॉर्स. हॉर्स म्हणजे घोडा. घोडा यांच्या पिल्लांना काय म्हणायचं घोड्याच्या पिल्लांना कोल्ट किंवा फोल. कोल्ट किंवा फोल. आणि
नर जर असेल, घोडा नर जर असेल त्याला म्हणायचं स्टॅलियन. काय म्हणायचं? आणि मादी जर असेल तर तिला म्हणायचं मेयर. घोडा नर जर असेल तर त्याला म्हणायचं स्टॅलियन, मादी जर असेल तर मेयर. घोडे कुठे राहतात? स्टेबल. स्टेबल म्हणजे तबेला. घोडे तबेल्यात राहतात, स्टेबल मध्ये. घोड्यांच्या आवाजाला म्हणायचं स्नॉट्स किंवा नेज. हॉर्सेस नेज. किंकाळणे. घोडे किंकाळतात की नाही? कसं किंकाळतात? करतात की नाही? तर ते झालं त्यांच्या आवाजाला म्हणायचं नेज. हॉर्सेस नेज. हे महत्वाचं आहे, एक लक्ष द्या ऋषिकेश. घोडा जर नर असेल त्याला म्हणायचं स्टॅलियन. घोडी जर असेल तर तिला म्हणायचं मेयर. पुढे आहे हायना. हायना हा प्राणी याच्यासारखं असते, कोल्यासारखं. हायना. त्यांच्या पिलांना म्हणायचं कप. आणि ते कुठे राहतात? केव, गुफेमध्ये. आणि त्यांचे आवाज कसे असतात? लाफ, हसल्यासारखे असतात आणि किंचाळतात, स्क्रीम्स. पुढे आहे जॅकल. जॅकल म्हणजे सुद्धा कोल्हा. फॉक्स म्हणजे सुद्धा कोल्हा. फॉक्सच्या मादीला म्हणतात बिग झेन. तसं जॅकल म्हणजे पण कोल्हा. कोल्ह्याचं दुसरं नाव आहे जॅकल. आणि कोल्हे कुठे राहतात? केव, गुफेमध्ये राहतात. आणि त्याच्या आवाजाला म्हणतात हाऊल्स. काय म्हणतात? हाऊल्स. आणि फॉक्सच्या आवाजाला काय म्हणतात? एल्प्स. काय? एल्प्स. कांगारू. जॅकल आलं, आवाज विचारलं, हाऊल्स. कांगारू. कांगारूची स्पेलिंग लक्षात ठेवा. ठीक आहे. कांगारू. कांगारूच्या पिलांना म्हणायचं जॉय. काय म्हणायचं? जॉय. कांगारू जर नर असेल तर बक आणि मादी जर असेल तर डोव. डोव अजून कोणाला आलतं? हरणीच्या. नर जर असेल तर स्टॅग, मादी जर असेल तर डोव. कळतं की नाही? हरणाच्या आलतं. तसं कांगारू. कांगारू नर असेल तर बक, मादी जर असेल तर डोव. लायन, सिंह. यांच्या पिलांना म्हणायचं कब, छावा. नर जर असेल तर लायन आणि मादी जर असेल तर लायनेस. लायनेस. ठीक आहे. टायगर, टायग्रेस. ईडब्ल्यूएस टाकले की मादी होते. आणि हे कुठे राहतात? डेन किंवा केव. आणि सिंहाच्या आवाजाला म्हणतात रोअर्स. काय? रोअर्स. गर्जना करते की नाही? टायगर है रोअर करेगा म्हणतात की नाही? टायगर रोअर्स किंवा लायन रोअर्स. शाफीना तेरे पिताजी बोलते की नाही? तू टायगर है रोअर कर. है की नाही? हा. मंकी. मंकी म्हणजे वानेर. यांच्या पिलांना म्हणायचं इन्फॅन्ट. काय? इन्फॅन्ट. आणि ते कुठे राहतात? त्यांच्या आवाजाला म्हणायचं चॅटर्स, गिपर्स किंवा हुप्स. हुप हुप करतात की नाही? तर मंकीच्या आवाजाला म्हणायचं हुप्स. हा, ओके, राईट. ठीक आहे, ठीक आहे. कोण आहे ते करायला समोरून करून दाखवा मग. कोण आहे? आकांक्षा आहे का? शाफीना आगे आके बताते हो क्या कैसा करते हैं मंकी? यहाँ पे आके बताओ. अभी शाफीना बताएंगी मंकी कैसा, मंकी का आवाज कैसा रहता है. कैसा रहता है? उधर बताओ. ओके, वेरी गुड. हाँ, चला. ओके. माउस. माउस म्हणजे उंदीर. उंदीर. उंदर याच्यामध्ये पण नर मध्ये असते. उंदराचं जर नर असेल तर त्याला म्हणायचं बक, मादी जर असेल तर डो. डो 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 किती जण आहेत पहा. व्हेरी गुड. कांगारूला. अजून डिअरला. अजून माऊसला पण आले डो. लक्षात ठेवायचं. मादी असेल तर डो. कळालं का म्हणजे? मादी असेल तर डो. आणि उंदर कुठे राहतात? खोल चित्रामध्ये. त्यांच्या आवाजाला म्हणायचं स्क्विक्स. काय म्हणायचं? स्क्विक्स. ची ची करणे. पुढे आहे आऊल. आऊल म्हणजे घुबड.
घुबडांच्या पिल्लांना म्हणायचं आउलेट. काय घुबड कुठे राहतात? बार्न किंवा ट्री. आणि घुबडांच्या आवाजाला म्हणतात फुट्स. गु गु करतात की नाही त्याला फुट म्हणतात. काय फुट. आउल्स फुट. पुढचं पक्षी आहे पॅरट पोपट. यांच्या पिल्लांना म्हणायचं चिक. आणि ते कुठे राहतात? डोलीमध्ये. कुठे राहतात? होलो. होलो किंवा केज. पिंजऱ्यामध्ये पण राहतात आणि डोलीमध्ये पण राहतात. होलो किंवा केज. आणि पॅरटच्या आवाजाला म्हणायचं चॅटर्स किंवा स्क्वॉक. चॅटर्स किंवा स्क्वॉक. पुढे आहे पीफाउल. काय पीफाउल. पीफाउल यांच्या पिल्लांना म्हणायचं पिचिक. काय म्हणायचं? पी म्हणजे मोर. पी म्हणजे मोर. मोराचं पिल्लू पिचिक. नर मोर पिकॉक. मादी मोर लांडोर याला म्हणायचं पीहेन. पिकॉक पीहेन. यांच्या आवाजाला म्हणायचं श्रिक्स आणि स्क्रीम्स. आणि मोर कुठे राहतात? झाडावर. झाडावर राहतात. ट्रीवर राहतात. पुढे आहे पिग. पिग म्हणजे डुक्कर. पिग म्हणजे डुक्कर. डुक्कर यांच्या पिल्लांना म्हणायचं डुकरांच्या पिल्लांना म्हणायचं पिगलेट. काय म्हणायचं? पिगलेट किंवा पिगलिंग. आणि नर मादी. मादी असेल तर त्याला म्हणायचं सो. काय म्हणायचं? सो. आणि यांच्या पिल्लांना म्हणायचं स्काय. सॉरी डुकर जे आहे हे लिव्हिंग प्लेस आहे. डुकर जे राहतात त्याला राहण्याच्या घराला म्हणायचं स्काय किंवा पेन. आणि त्याच्या आवाजाला म्हणायचं ग्रंट्स किंवा स्क्विल्स. ठीक आहे. पुढे आहे पिजन. पिजन म्हणजे कबूतर. पिजन म्हणजे कबूतर. यांच्या पिल्लांना म्हणायचं स्क्वॉक. काय म्हणायचं? स्क्वॉक. आणि कबूतर जर नर असेल तर त्याला म्हणायचं कॉक. मादी जर असेल तर त्याला म्हणायचं हेन. आणि कबूतर जे आहेत कुठे राहतात? एक तर कोट मध्ये किंवा नेस्ट मध्ये. आणि त्याच्या आवाजाला म्हणायचं कूज. रॅबिट ससा. ससा यांच्या पिल्लांना म्हणायचं बक. पिल्लांना काय म्हणायचं? बक. आणि मादी जर असेल तर तिला काय म्हणायचं? डोव. मादी जर असेल तर डोव. पुढे पहा ससे कुठे राहतात? बुरो किंवा हच. बुरो किंवा हच त्यांच्या घराण्यात ते नाव आहे. पुढे आहे रॅवेन आणि सिगल. सिगल. सिगल हे कुठे राहतात? बीच. त्यांच्या आवाजाला पण म्हणायचं स्क्रीम्स. महत्वाचे जे आहेत ते तुम्ही लक्षात ठेवा. थोडीशी राहत आता पहा. कुठपर्यंत आले आपण? इथपर्यंत आलं. सिगल. स्नेक. स्नेकला सरपेंट पण म्हणतात. सरपेंट किंवा स्नेक. यांच्या पिल्लांना म्हणायचं स्नॅकलेट. काय म्हणायचं? स्नॅकलेट. स्नेक स्नेकलेट. स्नेक स्नेकलेट. समोर एलईडी लागले की पिल्लू होऊन जाते. है की नाही? पिग पिगलेट. है की नाही? इगल इगलेट. म्हणजे ते यंग वन झालं. त्याचं काय झालं? यंग वन. तसं स्नेक स्नेकलेट. आणि साप कुठे राहतात? होल छिद्रामध्ये. त्याच्या आवाजाला काय म्हणायचं? हिस. स्नेक हिस. करत की नाही? पुढे पुढे पहा शिप. शिप म्हणजे मेंढी. शिप म्हणजे मेंढी. यांच्या पिल्लांना म्हणायचं लॅम्ब. पिल्लांना काय म्हणायचं? लॅम्ब. आणि मादी नर जर असेल तर शिप. मादी जर असेल तर त्याला म्हणायचं एव. काय म्हणायचं? एव. मेंढी. आणि हे कुठे राहतात? पेन. फोल्ड. आणि मेंढीच्या आवाजाला काय म्हणायचं? ब्लिट्स. जर शेळीचं ब्लिट्स असते गोटचं तसं मेंढीचं पण ब्लिट्स किंवा बास. हे बदल. स्नेल. गोगलगाय. गोगलगाय कुठे राहते? शेल मध्ये राहते. कुठे राहते? शेल. हे महत्वाचं लक्षात ठेवा. सोपा विचारतात.
स्पॅरो चिमणी, चिमणी कुठे राहते? तिच्या आवाजाला काय म्हणायचं? चर. काय म्हणायचं? चर. काय म्हणायचं? स्पायडर, स्पायडर, स्पायडरच्या पिल्लांना काय म्हणायचं? स्पायडरलिंग. काय? स्पायडर कुठे राहतात? वेब, कॉब वेब. स्पायडर माहित असतील तुम्हाला, जाळ्या विणणारे कोळी, तर ते कुठे राहतात? जाळ्यामध्ये, वेब किंवा कॉब वेब. पुढे स्क्विरल, स्क्विरल म्हणजे खारुताई, खारुताई यांच्या पिल्लांना काय म्हणतात? पप. जसं कुत्र्याच्या पिल्लांना पप म्हणतात, खारुताईच्या पिल्लांना पण पप म्हणतात. नर जर असेल तर बक, मादी जर असेल तर डव. आणि खारुताई कुठे राहतात? ड्रे, ड्रे. यांच्या आवाजाला म्हणायचं स्क्विक्स. काय म्हणायचं? स्वॅलो, हे घरट्यामध्ये राहतात, त्यांच्या आवाजाला ट्विटर्स म्हणतात. जसं पक्ष्याच्या आवाजाला ट्विटर्स म्हणतात. बर्ड्स ट्विटर, बर्ड्स ट्विटर, गुंजन. तसं स्क्विरल पण, ते स्वॅलो पण ट्विटर. स्वॅन, हंस, हंस यांच्या पिल्लांना काय म्हणायचं? सिग्नेट. हंसच्या पिल्लांना काय म्हणायचं? सिग्नेट. आणि नर जर असेल तर कॉब, मादी जर असेल तर पेन. आणि ह्यांच्या आवाजाला म्हणायचं क्राईज. स्वॅन क्राईज, हंस पक्षी रडते, त्याच्या आवाजाला क्राईज म्हणतात, क्राईज. टायगर, टायगर वाघ, यांच्या पिल्लांना म्हणायचं कब, मादी जर असेल तर टायग्रेस. आणि वाघ कुठे राहतो? डेन किंवा गुहा, केव. याच्या आवाजाला म्हणायचं रोअर्स किंवा ग्राउल्स. पुढे उल्फ, लांडगा, लांडगा ह्यांच्या पिल्लांना काय म्हणायचं? कब. मादी जर असेल तर बीच. कुठे राहतात? केव मध्ये राहतात. आणि त्याच्या आवाजाला हाऊस किंवा एल्स. असे हे सर्व काय आहेत? बर्ड्स अँड एनिमल्स. ते आहेत त्यांचे यंग वन्स. काय? यंग वन्स. हे मेल फिमेल. काय? मेल फिमेल. धनश्री त्यांच्या हे काय? लिव्हिंग प्लेस. ते कुठे राहतात? त्यांच्या घराला काय म्हणतात? आणि समोर आहे त्यांचे साऊंड, त्यांचे आवाज. आता पहा, आता याच्यावरचे प्रश्न पाहूत आपण. पहा आता याच्यावरचे प्रश्न. व्हॉट साऊंड डज द एनिमल इन द पिक्चर मेक? चित्रामध्ये जे दिसत आहे या एनिमलचं काय विचारले? साऊंड. साऊंड म्हणजे काय धनश्री? आवाज. मग ह्याच्या साऊंडला काय म्हणतात? मूव. मूव कोणाचा आवाज आहे? मूव गाईचा. काऊज मूव. नेई, नेई कोणाचा आवाज आहे? हॉर्सेस नेई. घोड्याच्या आवाजाला नेई म्हणतात. ब्रे, डॉन्कीज ब्रे, डॉन्कीज ब्रे. ब्रे मग 3. रोअर, रोअर कोणाचा आवाज आहे? टायगर, टायगर रोअर. पुन्हा लायन रोअर. असं. पुढे यंग वन ऑफ लायन, सिंहाच्या पिल्लाला काय म्हणतात? कब म्हणतात. पप्पी कोणाच्या पिल्लाला म्हणतात? जॉय कोणाच्या पिल्लाला म्हणतात? व्हेरी गुड. कांगारूच्या पिल्लाला जॉय म्हणतात, लक्षात ठेवा. आणि लॅम्ब, लॅम्ब कोणाच्या पिल्लाला म्हणतात? व्हेरी गुड, छान. ओके नाही, चांगली गोष्ट आहे, लक्षात ठेवल्या तुम्ही. पुढे पुढे पहा आता पुढचा प्रश्न. Which of the given pair, पेअर म्हणजे जोडी, खालील पैकी कोणती जोडी चुकीची आहे? कशी आहे? इनकरेक्ट. करेक्ट म्हणजे बरोबर, इनकरेक्ट म्हणजे चुकीचं. करेक्ट म्हणजे बरोबर, इनकरेक्ट म्हणजे काय गुंजन? करेक्ट, इनकरेक्ट. करेक्ट म्हणजे बरोबर, इनकरेक्ट म्हणजे चुकीचं. लक्षात ठेवा, इनकरेक्ट म्हणजे चुकीचं विचारले. चुकीची जोडी कोणती? डॉंकी याचं यंग वन. काय? यंग वन. यंग वन. डॉंकीच्या पिल्लाला कोण म्हणतात? सीलच्या पिल्लाला काफ म्हणतात. गोटच्या पिल्लाला किड म्हणतात. बिअरच्या पिल्लाला बिअरलिंग म्हणतात. कोणतं चुकीचं आहे मग? 4 नंबर चुकीचा आहे. बिअरच्या पिल्लाला बिअरलिंग म्हणत नाही, तर काय म्हणतात मग? कब म्हणतात. बघे नाही. आता इथं आवाज असा पण प्रश्न विचारतात. इफ, जर बदकाचा आवाज, इफ डक क्वॅक, जर बदकाचा आवाज क्वॅक क्वॅक असा आहे तर बेडकाचा आवाज कसा आहे रे मग?
फ्रॉक आहे. कसा आहे? ब्लिंक कोण करते? ब्लिंक कोण करते? बोट. काय? बोट किंवा शिप. रोअर कोण करते? हाऊंड कोण करते मग? उल कोण करते? छान, तुमची मेमरी छान आहे, चांगलं लक्षात ठेवायला तुम्ही. ओके नाही? पुढे, विच ऑफ द लिव्हिंग प्लेस ऑफ अ माऊस. उंदीर कुठे राहतो रे? उंदीर कुठे राहतो? राईट. पुढे पहा, आता इथं नर विचारलेत. नर काय विचारलेत? जर मधमाशाचं नर, बी म्हणजे मादी, नर म्हणजे ड्रोन. मधमाशाच्या नरला ही आहे फिमेल, ही आहे मेल, ही आहे फिमेल. आता याचा मेल कोण आहे? हे बघा, मधमाशाचं नर ड्रोन, तर बदकाचं नर कोण? ड्रेक. ड्रेक. बदक. मादी असेल तर डक, नर जर असेल तर आता हे झाले सॅम्पल प्रश्न झाले. आता इथं जे तुम्हाला पुढे सोडवायचे आहे, कुठले काय सोडवायचे आहे. पहिला प्रश्न पाहूया. चूज द करेक्ट सेट ऑफ वर्ड्स. योग्य पर्याय निवडा. मंकी, कब, फुप्स, कॅमल, काफ, ग्रंट्स, काऊ, काफ, काउज, आउल्स, आउलेट, क्लक्स. चूज द करेक्ट सेट ऑफ वर्ड्स. बघा, मंकी. मंकी, मंकीच्या पिल्लाला काय म्हणतात? कप. त्याच्या आवाजाला म्हणतात. हे झाले नाव, हे झालं यंग वन, हे झालं त्याचं साऊंड. हे बरोबर आहे. कॅमल, त्याचं यंग वन काफ, त्याचा आवाज आहे ग्रंट. घुबड, त्याचा आवाज, त्याच्या पिल्लाला म्हणतात आउलेट्स, पण त्याच्या आवाजाला क्लक्स म्हणतात. त्याच्या आवाजाला काय म्हणतात? फुट. काय म्हणतात? आउल्स, फुट. काफ, त्याच्या पिल्लाला म्हणतात काफ. काऊ, काफ, काऊस. बरोबर आहे. ओके नाही? मित्रांनो, इथं आपला प्रश्न चुकलेला आहे. आपण प्रश्न चुकीचा वाचलेला आहे. इथं काय म्हणले पहा, चूज द करेक्ट सेट ऑफ वर्ड्स. फक्त एकच पर्याय निवडायचा आहे. आपण चुकीने समजा प्रश्न आपला वाचण्यात चुकी झालेला आहे, तर चूज द करेक्ट सेट ऑफ वर्ड्स. योग्य पर्याय तुम्हाला निवडायचं आहे. योग्य सेट कोणता आहे ते निवडायचं आहे. तर या ठिकाणी योग्य सेट आहे पर्याय क्रमांक 2. कॅमल, यांच्या पिल्लांना म्हणतात काफ आणि यांच्या आवाजाला म्हणतात ग्रंट्स. बाकीचे याच्यामध्ये काही ना काही चुकीचं आहे. मंकी, मंकीच्या पिल्लांना किंवा इथं मंकीच्या आवाज बुक्स बरोबर आहे, पण मंकीच्या पिल्लांना काय म्हणतात? कब म्हणतात का? मंकीच्या पिल्लांना ते का छावे असतात का? सिंहाच्या किंवा वाघाच्या पिल्लांना कब म्हणतात. त्याच्यामुळे हे तर पर्याय चुकला. घुबड, यांच्या पिल्लांना काय म्हणतात? घुबड काय क्लच करत नाहीत. क्लच करतात का? कोंबड्या करतात, हे पण चुकलं. पुन्हा काऊ, यांच्या पिल्लांना काय म्हणतात? काफ म्हणतात. बरोबर आहे, पण त्यांच्या आवाजाला काय म्हणतात? काऊज म्हणतात का? म्हणत नाही. गाय, यांच्या आवाजाला म्हणतात मू. काय म्हणतात? मू. आणि काऊज कोण करते रे मग? काऊज कोण करतात? कावळे. क्रो, काऊज. हे याचं बरोबर व्यवस्थित उत्तर आहे. ठीक आहे, चला पुढे. त्यासाठी गडबडीमध्ये आपण चुकीचा प्रश्न वाचल्या. गडबडीमध्ये चुकीचं झालं आपलं. चला पुढे. आता पुढचा प्रश्न वाचूयात आणि त्याचा बरोबर उत्तर सांगूया. विच, हातोरी करायची फक्त. हात आवाज आला तर तुम्हाला विच साऊंड ऑफ द एनिमल इज इनकरेक्ट. पहा प्रश्न काय म्हणले. विच साऊंड, कोणता आवाज प्राण्याचं काय आहे? चुकीचं आहे. काय आहे? चुकीचं आहे. पहा, गाढवाचा आवाज ब्रे, बरोबर आहे. गाढवाचा आवाज ब्रे, बरोबर आहे. हॉर्सेस, नाही, बरोबर आहे. आपल्याला चुकीचं विचारले. पहा, स्पॅरो, चर्प्स, बरोबर आहे. पण क्रो, आता चालतं बघा. क्रो, त्याच्या आवाजाला काय म्हणतात?
काय म्हणतात काऊज. चुकी जोडी कोणती मग चुकी जोडी तुम्हाला पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी तुम्हाला गृहीत करावं लागेल. बरोबर आहे की नाही. पुढे पहा पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न पहा. व्हॉट साऊंड डज एनिमल इन द पिक्चर मेक. सोपा प्रश्न आहे. स्नेक हा आवाज कसा करतोय पहा. ग्रंट, हिस, चर्प, क्राय. हा साप कसा आवाज करतो धनश्री. इसका आवाज करू नका. कसं करतो पहा. एक बस झालं. तर स्नेक जे आहे त्याच्या आवाजाला काय म्हणायचं. गायीच्या पिल्ल्याला काय म्हणतात. मग गायीच्या पिल्ल्याला कब म्हणत नाहीत, लॅम म्हणत नाहीत, पीड म्हणत नाहीत, तर गायीच्या पिल्ल्याला काय म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो हे अतिशय सोपा धडा आहे. काय अवघड नाही. इकडे प्राणी असतात, त्यांचे यंग वन्स असतात, पुढे त्यांचे लिव्हिंग प्लेसेस असतात आणि त्यांचे आवाज. फक्त काय करायचं आहे परत 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 काय करायचं. सर्व प्रश्न सर्व जे टॉपिक आहे परत परत दोनदा चारदा वाचल्या परत परत ऐकल्या हे व्हिडिओ तरी तुम्हाला लक्षात राहून जातात. मेन म्हणजे काय वाचन. सर्व प्रश्न असेच. फक्त प्रश्न काळजीपूर्वक वाचा. कोणाला काय म्हणतात ते त्याच्यावर आधारित सर्व प्रश्न आहेत. परत परत हा व्हिडिओ पहा, ऐका आणि सराव करा. याच्यावरच सर्व काय आहेत सर्व काय त्याच्यावरच तुम्हाला प्रश्न आहेत. ओके थँक्यू.